लग्न जुळण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून काय प्रयत्न करू शकतो यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहणारे नेहमीच फसतात. विचार करा, आपल्या रील्स पाहण्यासाठी भरपूर वेळ असतो, पण एखादी महत्त्वाची माहिती कोणी सांगत असेल तर आपण लगेच त्याला स्किप करतो. शेवटी फसगत आपली होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. एक मोफत सेवाभाव म्हणून काम करत असताना प्रत्येकाचं लग्न जुळावं आणि कोणीच बिन लग्नाचं राहू नये असा आमचा प्रामाणिक हेतू आणि उद्देश आहे. त्याच्या मागची ती भूमिकाही आहे आणि म्हणूनच गेल्या 7-8 वर्षापासून काम करत असताना एक मोफत सेवाभाव म्हणून देण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे की भाराभर चिंध्या आणि एक ना धड. म्हणजे तसंच आपण नुसतंच लग्न जुळतात असं म्हणत असताना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर बघितलं तर 1000, 2000, 4000 मेंबर, दररोज 100, 500, 1000 बायोडाटे येतात आणि त्याच्यातून लग्न कुणाचंच जुळत नाही. ही एक सत्य वास्तविकता आहे. बाकी कोणी दावे करत असेल की आमच्याकडे नोंदणी केली म्हणजे 100%, 1000% लग्न जुळतातच. मग लग्न जर जुळत असतील तर मग लोक फसा लागले कशासाठी, पैसे भरून बरबाद कशासाठी व्हायला लागले, मग लग्न का जुळत नाहीत हाही एक प्रश्न महत्वाचा आहे. आणि मग या माध्यमातून काम करत असताना माणूस हा शिक्षणापेक्षा अनुभवातून जास्त गोष्टी शिकत असतो. हा आमचा अनुभव आहे आणि तो तुमचाही असू शकतो. आणि मग हे सांगत असताना किंवा करत असताना मग जर समजा कोणी जर म्हणत असेल की बा मोफत सेवाभाव म्हणून आम्ही एक लग्नाचा प्लॅटफॉर्म चालवतो, तर मग त्याच्यासाठी आम्ही जर तुमच्यासाठी अर्ध्या 1 तासाचा वेळ देत असू तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा त्या दृष्टीनं सकारात्मक दृष्टीनं साथ देणं किंवा प्रयत्न करणं गरजेचं असतं. कारण लग्न जुळवणं हे कुठल्याही एकट्या दुकट्याचं काम नसतं. कारण लग्न जुळवणं हे एकट्याचं काम होतं, एकाचं किंवा दोघाचं. परंतु जो काही मध्यस्थ किंवा मधात्री होता तर तो आपण गळा दाबून मारून टाकलेला आहे. कारण लग्नामध्ये राजकारणाची सत्कार करत बसलो आणि त्या मध्यस्थाच्या डोसक्यावर खापरं फोडत बसलो. याच्यामुळे ह्या गोष्टी अलीकडे घडत आहेत. आणि विशेषतः विवाह ही संस्कृती आहे हे सांगत असताना अजूनही विदर्भ आणि मराठवाड्याच्या याच्यामध्ये मध्यस्थ हा अजूनही जिवंत आहे किंवा अजूनही लग्न हे पारंपरिक पद्धतीनंच जुळतात. मात्र थोडीशी महाराष्ट्राच्या पलीकडच्या भागामध्ये जर गेलं आपण, पुणे विभाग असेल, नाशिक विभाग असेल, मुंबई विभाग असेल, तर ह्या भागामध्ये या विवाह संस्थेचं पूर्ण बाजारीकरण झालेलं आहे. कारण तुमच्याकडून जे काही फोन कॉल्स येतात किंवा ज्या काही प्रत्यक्ष भेटी होतात तर त्याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट होते की पुणे विभाग असेल, मुंबई विभाग असेल, तर अक्षरशः या लोकांनी या विवाह संस्थेची दुकानदारी सुरू केलेली आहे. आणि मग ही दुकानदारी सुरू केल्याच्या नंतर त्याच्यातून लग्न किती जुळतात आणि किती टिकतात हा एक प्रश्न समोर येतो आहे. मग अशा स्थितीमध्ये तिकडे जे काही गावखेड्यामध्ये जे काही पुणे, नाशिक, मुंबई भागामध्ये जे काही मध्यस्थ असतील तर ते मध्यस्थ हे आता खिशामध्ये भाड्याचे पैसे आल्याशिवाय किंवा दलाली घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पायच ठेवत नाहीत. ही एक वस्तुस्थिती पुन्हा एक समोर येत आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये आपण माणूस म्हणून माणसासाठी माणुसकीच्या हिशोबाने काम करत असताना ह्या आम्ही तर या मताचे आहोत की बा कोणी जर या लग्नासारख्या पवित्र कार्यामध्ये जर कोणी दलाली घेत असेल, पैसा घेत असेल, तर त्याच्यासाठी आमचं वारंवार सांगणं असते की तुमच्या जर अवलादी उद्या दारुड्या निघाले तर मग काय करसाल त्या कमावलेल्या पैशाचं. जे काही असेल तर एक सेवाभाव म्हणून, माणूस म्हणून माणुसकीच्या हिशोबाने कोणाचं जर चांगलं होत असेल तर चांगलं करण्याचा प्रयत्न करा, हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आणि मग हे करत असताना आम्ही ज्या काही 2-3 गोष्टीच्या माध्यमातून लग्न जुळण्यासाठी प्रयत्न करतोय, मग कदाचित ते प्रयत्न चुकीचेही असू शकतील, अपुरेही असू शकतील किंवा योग्यही नसतील. मात्र तुमच्याकडे जर काही सूचना असतील तर ते तुम्ही सांगितल्या पाहिजे की मग त्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल ते आपण केलं पाहिजे. उगाच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स येतात किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येतात की तुमच्याकडे गरीब मुलगी आहे का, तुमच्याकडे एखाद्या मुली आहेत का, मुलींची स्थळं आहेत का. मग त्यांना हेही माहित नसते की मी नेमका कोणत्या जिल्ह्यातून बोलतो, तो कुठल्या जिल्ह्यातला आहे मलाही माहित नसतं. फक्त तो मेसेज करतो मग मला मुलीची स्थळं पाठवा. तर अशानं लग्न जुळतात का जाधव? आम्ही वारंवार सांगत असतो की आपल्या घरात जर एखादी पोरगी असली आणि त्या पोरीचं आपल्याला लग्न करायचं, चांगल्या ठिकाणी ती द्यायची, हा विचार आपण करतोय की आपल्या मुलीचं कुठंतरी भलं झालं पाहिजे. आणि मग आपल्याला जर एखादा सेव नसलेल्या नंबरवरून फोन असला की तो शेजारच्या गावातला जरी असला समजा आणि आपल्याला माहित नसेल की नंबर कोणाचा आहे आणि त्याचं जर फोन आला की तुमच्या दीदीचं लग्न करायचं वाटते, तर आपण त्याला पहिला प्रश्न करतो की तुला कोण दिला हा नंबर, त्याच्यावर चिडतो, आपण धावतो. ही सगळ्यांची स्थिती आहे. मग अशा कोणी कुणाला मुली देत नसतं, ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये या
प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक सत्य आणि खरं सांगणारे फक्त आम्हीच आहोत, एकमेव आहोत. आणि आम्ही वारंवार हे सांगत असतो की आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा कुठेच करत नाही. आणि मग एकच गोष्ट आम्हाला तीनदा सांगावी लागते. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की बा हे काय हात गाडगा किंवा ही झड लावतात रिकामी, असंही वाटू शकतं. मात्र जी आहे ती वस्तुस्थिती आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. आता लग्न जुळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पहिल्यांदा आमच्याकडे एक पर्याय आहे, तो म्हणजे आपला पारंपरिक मध्यस्थी. म्हणजे पारंपरिक मध्यस्थी आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर याच्यासाठी आम्ही साधा सरळ एक सोपा उपाय सांगतो की या माध्यमातून 2-3 जणांची लग्न जुळलेली आहेत, की हा उपाय ज्यांनी त्याच्यावर अंमल केला. कारण ज्या समाजामधून आपल्याला मुलगी घ्यायची असते किंवा लग्नासाठी एक सहजीवनाचं नातं तयार करायचं असतं, तर पहिल्यांदा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लग्नाची बंधनं ही गाठी कुठेही स्वर्गात बांधल्या जात नाहीत किंवा कुठंच बांधल्या जात नाहीत, त्या माणसाच्याच हाताने जुळतात. आणि दुसरी गोष्ट आपल्या गुणावर अवगुणावर त्या जुळत असतात. मग आता पहिल्यांदा जे लग्न जुळतं तर ते तुमच्या ओळखीत आणि नात्यागोत्यात जुळत असतं, तुमच्या परिचयात जुळत असतं. दुसरीकडे जी काही लग्न जुळतात तर मुला मुलींच्या पलीकडे जी काही लग्न जुळतात तर ती लग्न तुमच्या शिक्षणासोबत जुळतात, तुमच्या व्यवसायासोबत जुळतात, तुमच्या नोकरीसोबत जुळतात, तुमच्या प्रोफेशन सोबत जुळतात. म्हणजे जर एखादी मुलगी MBBS असेल आणि तिला तिच्या जिल्ह्यामध्ये स्थळ भेटत नसेल तर त्याला मग एखादं परराज्यातलं स्थळही त्या इक्वल क्वालिफिकेशनचं असलं तर ते आजकाल ते ऍडजस्टमेंट करतात. पण बाकी आपण जी काही सर्वसामान्य कॉमन गरिबीतील माणसं आहोत, शेतकरी कुटुंबातील माणसं आहोत, तर यांची लग्न जुळण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होतात. आणि दुसरीकडे मग एक शेती हा आपला कृषीप्रधान देश असला आणि शेतकऱ्यांच्या भरोश्यावर हे सगळं जग चालत असलं तरीही शेतकऱ्यांना कोणी मुली देत नाही, ही एक वास्तविकता आहे. आणि मग का देत नाही त्याच्या मागे वेगळी कारण आहेत. कारण इथली जी काही व्यवस्था असेल तर या व्यवस्थेनं शेतकऱ्याला कुठलंच ठेवलेलं नाही, की शेतकऱ्यांना कायम गुलाम बनवून ठेवलेलं आहे. आणि मग या शेतकऱ्यांच्या घरी मुली देण्यासाठी लोक मागे पुढे कचरतात. म्हणजे मी जर शेतकरी कुटुंबातील असेल, माझ्या घरात जर मुलगी असेल आणि दुसरा सुद्धा माझा सोयरा शेतकरीच कुटुंबातील असेल, त्याच्याकडे शेती व्यतिरिक्त दुसरा कुठलाच व्यवसाय नसेल, तर मी तीनदा विचार करतो की बाबा शेतकऱ्याला माझी मुलगी कशी दिली पाहिजे. कारण प्रत्येक जण हा सुरक्षित आयुष्य शोधत असतो. आपल्या मुलीची सुद्धा आपण सुरक्षा शोधत असतो आणि मग त्या दृष्टीने हे प्रयत्न होत असतात. मग आता दुसरीकडे दुसरा पर्याय काय असू शकतो, तर आपण काय केलं पाहिजे की दररोज संध्याकाळी आपण आपले जे काही अडगळीत पडलेले नातेवाईक आहेत, मग लांबचा मामा असेल, लांबची मावशी असेल, कोणीतरी दूरचा नातेवाईक असेल, तर त्याला फक्त नुसता रिकामा फोन करायचा. काय चाललं काकू, काय चाललं मावशी, काय बरेच दिवस झाले फोन नाही, इकडची तिकडची खाली खुशाली विचारायची, बरे आहेत का तब्येती वगैरे, असं तसं विचारायचं. लग्नाचा काहीच विषय काढायचा नाही. असं 4-2 वेळेस 15 दिवसातून 3 हप्त्यातून फोन लावा. यानं दादा एखाद दिवशी आता धोंड्याचा महिना सुरू झाला, या धोंडे खायला, रसाळी खायला, आपल्याकडे घरात आंबे जरी नसले तरी या, बरेच दिवस झाले भेट नाही. किंवा आपण त्यांच्या इथं जायचं, गोड गोड बोलायचं, चांगलं राहायचं. म्हणजे याच्यातून काय होते की आपली एक सकारात्मक चर्चा व्हायला सुरुवात होते की नाही नाही खाली खुशाली विचारते, स्वभाव चांगला पोरगा आहे, असं आहे तसं आहे. आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं, लग्न कोणाचंही असो, त्या लग्नामध्ये जर डीजे असेल आणि राजकारण्यांचा सत्कार होत असेल, त्याची पत्रिका येत असेल, तर त्याला आवर्जून सांगा की तुमच्या लग्नामध्ये जर राजकारण्याचा सत्कार होत असेल, तुमच्या लग्नामध्ये जर प्री वेडिंग शूटिंग साठी फालतू चाळे होत असतील, तुमच्या लग्नामध्ये जर डीजे लावला जात असेल, तर आम्ही त्या लग्नाला येत नाही. कारण त्या डीजेच्या लग्नामध्ये तुम्ही लांब जरी उभे असले, त्याचा डान्स नाचणार, दारू पिऊन नाचणाऱ्या पोरायचा, तरी तुमच्यावर त्याचा ब्लेम येऊ शकतो की हा तिथं उभा होता, म्हणजे हा बी कधी मधी दारू पित असेल आणि दारू पिणाऱ्याला मुली देत नाहीत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे आहे, तर आपण त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही की आपण कुठेतरी दारुड्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहोत. असं दारुड्या म्हटलं तर कुणाला राग येण्याचं कारण नाही. कारण आज घराघरात दारू पोहोचलेली आहे. अनेकांचे भांडे हे संध्याकाळच्या टायमाला रस्त्यावर येतात. ही एक वास्तविकता कुठेतरी आपण स्वीकारली पाहिजे. दुसरा उपाय काय असू शकते किंवा जे काही 2-3 प्रभावी उपाय काय असू शकतात, तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तुमच्या काही सूचना येतात, काही फीडबॅक येतात त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.